हा कागद अधिकृत त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। त्यांनी निवडणूक आयोगाने उद्धव साहेबांना लिहिलेलं पत्र आहे। उद्धव ठाकरे अध्यक्ष शिवसेना, कधी आहे 5 जुलै 2016। याचा अर्थ काय की तुम्हाला माहिती आहे की आमचे अध्यक्ष कोण आहेत। निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थातील आगामी निवडणुका संदर्भात राजकीय पक्षांच्या बैठकीसाठी, म्हणजे आपल्याला राजकीय पक्ष म्हणून बोलवत आहेत, त्याचे अध्यक्ष कोण आहेत त्यांना माहिती आहे। आणि तरी सांगतात की 1999च्या नंतर आमच्याकडे काहीच नाहीये। पुढचे हे सगळे कागदपत्र आहेत। हे पण पत्र आहे, हे 10 जून 2017 याच्यामध्ये देखील त्यांनी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे। आणि त्या पत्रामध्ये जे काही पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीचे जे काही निर्णय होते किंवा त्याच्या संदर्भातले होते, इथे खाली उद्धव साहेबांचं नाव आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रेसिडेंट शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर। हे सगळे कागदपत्र आपल्याला का दाखवतोय? कारण जे वातावरण महाराष्ट्रात तयार केलं जातंय की यांच्याकडे राजकीय पक्षाची घटना नाही, उद्धव ठाकरेंना कुठले अधिकार नाही, उद्धव ठाकरे शिंदेना काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरे कोणाला नेमू शकत नाहीत, शेवटी कार्यकारिणीलाच अधिकार असतात, तेच सगळं ठरवू शकतात। वेगवेगळं परसेप्शन ह्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या जनतेतनं केलं गेलंय ते खोडून काढण्यासाठी हा कागदपत्रांचा पुरावा आपल्या जनतेच्या न्यायालयात आणलेला आहे। आणि मला असं वाटतं की आता बऱ्याचशा सगळ्यांना कळलं असेल की आपल्याकडे 2013ची घटना आहे, ती आपण त्यांच्याकडे दिलेली आहे आणि त्याच्यामुळे दिलेला इलेक्शन कमिशनने दिलेला निर्णय कसा चुकीचा होता। ज्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयावरती राहुल नार्वेकरांचा सगळं त्यांनी त्याचा बेस घेतला, म्हणजे मूळ पायाच त्यांना जो चुकीचा होता तो आपण आता सिद्ध केलेला आहे। यानंतर आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक 2018 झाली। कारण आता आपण बघितलं फॉर्मॅटमध्ये की तुमची पुढची निवडणूक कधी होती, ती 23 जानेवारी 2018, म्हणजे 5 वर्ष त्यावेळेला संपतात। आपली पुढची निवडणूक राष्ट्रीय कार्यकारिणी 2018ला झाली। त्या निवडणुकीत जे आपण घटना दुरुस्ती केली, त्या घटना दुरुस्तीचे जे ठराव होते, पक्ष घटनेच्या कलम 8 मधील संघटनात्मक रचना, नियुक्ती, शेड्यूल्ड बी मध्ये उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच शहरासाठी उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख ही पदे नमूद करणे आवश्यक आहे। सदर तिन्ही पदे पक्ष संघटनेत सुरुवातीपासून कार्यान्वित असून शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक संरचनेत महत्वाची आहेत। असा हा ठराव आपण त्याच्यामध्ये पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 1, पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 2, पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 3 असे 3 महत्वाचे ठराव या आपण त्यावेळेला केले होते। त्याचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो। आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते, उपनेते, उपस्थित प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सभेचे सदस्य, विशेष निमंत्रित शिवसैनिक बंधू भगिनींनो, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे शिवसेना नेते यांची बैठक सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2017 रोजी मातोश्री कलानगर, मांद्रे पूर्व, मुंबई येथे संपन्न झाली। बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात आले व 3 संघटनात्मक ठराव पारित करण्यात आले। सदर राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त पुढील प्रमाणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पक्षांतर्गत निवडणुका मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2018 माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी NSCI वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल, वरळी, मुंबई येथे घेण्याचे सर्वानुमते ठरले। शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांच्या नावावर राष्ट्रीय कार्यकारिणीतील शिवसेना नेत्यांचे एकमत होऊन ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचे नाव मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून निश्चित झाले। प्रस्ताव: शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा समावेश व्हावा असा प्रस्ताव शिवसेना नेते माननीय श्री रामदास कदम यांनी मांडला व त्यास शिवसेना नेते माननीय श्री गजानन कीर्तीकर यांनी अनुमोदन दिले
सदर प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारिणीने एकमताने मंजूर केला। यानंतर संघटनात्मक ठराव क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 ज्यांचं वाचन संघटनात्मक ठराव हे पक्ष घटनेतील दुरुस्तींचे ठराव असतील, या क्रमाप्रमाणे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमाच्या क्रमाप्रमाणे ते इथे त्यांचं वाचन होईल, त्यांना अनुमोदन मिळेल आणि प्रतिनिधी सभेकडून त्याला मंजुरी मिळेल। या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रवक्ते सुद्धा घोषित केले, त्यांचंही वाचन शिवसेना पक्षप्रमुख आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतील आणि त्याचं वाचनही होईल। ॲडव्होकेट लीलाधर ढाके यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व जाहीर केले। जय हिंद, जय महाराष्ट्र।